हाय हॅलो. ट्रेनमध्ये थोडासा टायमिंग भेटला होता, त्यामुळे ही छोटीशी बोधकथा तयार केली आणि ही माझ्या फ्रेंडच्या अनुषंगाने मी तयार केली आहे. तिचा थोडासा अनुभव आहे यामध्ये टाकलेला. बोधकथा खूप सुंदर आहे, शेवटपर्यंत बघा. 4 महिने उलटून गेले होते काव्या आणि आनंदच्या लग्नाला, तरीही ते अजून शरीराने एकरूप झाले नाहीत. याला कारणसुद्धा तीच होती आणि जबाबदारसुद्धा तीच होती. बेडरूममध्ये बसलेल्या काव्याच्या डोक्यात असेच विचार वारंवार फिरत होते. काही दिवसांपूर्वीच तिचे आणि आनंदचे अरेंज मॅरेज झाले होते. पाहता क्षणीच त्यांनी एकमेकांना पसंत केलं होतं. अजूनही त्यांचे शरीराचे मिलन झालेच नव्हते. जेव्हाही तो क्षण यायचा तेव्हा काव्या घाबरून जायची. तिच्या शरीराची थरथर व्हायची. तिला त्या वेदना असह्य व्हायच्या आणि ती आनंदला थांबायला लावायची. तोही समजूतदारपणे तिला समजून घ्यायचा आणि मागे हटायचा. आनंदने तिच्या भावनेचा आदर ठेवत आजपर्यंत कधीही तिच्यावर जबरदस्ती केली नाही, पण ती मात्र त्यांना काहीच देऊ शकली नाही. आता प्रचंड अपराधी वाटायला लागलं होतं तिला. हे असं किती दिवस चालणार ना? तिला आता स्वतःचाच राग यायला लागला होता. आपण सुशिक्षित आहोत, स्मार्ट आणि आजच्या युगातील शहरातील वाढलेली एक मुलगी आहोत. या विषयातील सर्व माहिती आपल्याला आहे. अनेक सिनेमातील बोल्ड सीन आपण एन्जॉय केले. मग आता असे मागे का हटत आहोत? काय विचार करत असेल आनंद माझ्याबद्दल? काव्या विचारात हरवून म्हणाली. इतक्यात तिला आनंदचा मेसेज आला. जेवलीस का तू? आणि ती आणखीन खजील झाली. ठरलं तर मग आज काही झाले तरी चालेल, मी मागे हटणार नाही. आज रोमॅन्टिक अशी सजावट करायला हवी. मनाची निर्धार पक्का करून काव्याने त्यांची खोली सजवली. म्युझिक लावले, कॅन्डल्स लावल्या. आनंदचा आवडता नाईट गाऊन तिने परिधान केला. रात्री खोलीतील वातावरण पाहताच आनंद खुश झाला. बरं, आज आमची शिकार होणार तर. आधीच तुझ्या सौंदर्याने मी घायाळ झालो आहे. आज संपवशील की काय मला? आनंदने मिश्किलपणे विचारलं. ती यावर हसली. त्याने तिला जवळ ओढलं आणि तिच्या कानात हळूच विचारले, आर यू शुअर? तिने रागात त्याला पाहिले आणि ढकलून दिले. म्हणायचं काय आहे तुम्हाला? लटका राग दाखवत तिने विचारलं. क्षमा असावी राणीसाहेब. आज एक घायल आपके प्यार के सागर में डूब जाने को तयार है, म्हणत त्याने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या कानावर ओठ फिरवू लागला. काव्या, आज तू खूप छान दिसत आहेस, म्हणत तो तिच्यावर प्रेमाची बरसात करू लागला. दोघेही प्रणयरंगात हरवू लागले होते. पण तो क्षण येताच तिला असह्य वेदना सुरू झाल्या. तशी आतापर्यंत त्याच्या प्रेमरंगात हरवून गेलेली ती भानावर आली. घाबरू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू पाहून आनंदही पुढे गेला नाही. काव्या उठून बसली आणि ढासाढासा रडू लागली. आनंदने तिला प्यायला पाणी दिलं आणि जवळ घेतलं. काव्या, तू शांत झोप आता. आपण उद्या सकाळी डॉक्टरांकडे जाऊया. आणखी त्रास करून घेऊ नकोस, समजूतदारपणे आनंद म्हणाला, जे तिलाही पटलं. आता डॉक्टरच यावर काहीतरी मार्ग सांगतील असे दोघांना वाटत होतं. तर बघा, आता स्टोरीला सुरुवात होत आहे. नेमकं काय स्टार्टिंग आहे हे तुम्हाला कळेल ना. चला वळूयात कथेकडे. काव्या माहेरी आली. गाडीतून उतरताच घराकडे पाहून गोड हसू चेहऱ्यावर उमटलं. तिचे छानसे टुमदार बैठे 2 मजली घर होतं. घराभोवती मोठे अंगण, सुंदरशी बाग होती. गेटमधून आत जाताच समोर आईबाबा उभे होते. ती पळतच आईच्या गळ्यात पडली. घरी पहिल्यांदाच आलेल्या माहेरवाशिणीचे कोड कौतुक सुरू होतं. मोठं कुटुंब असल्यामुळे तिच्या भोवती गर्दीच झाली. आजी, आत्या, काका, काकू, भाऊ, भाऊजाई सर्वजण विचारपूस करत होते. चेष्टा मस्करी करत होते. छान दिवस जात होते. पण तिला आनंदची सारखी आठवण यायची. आनंद रोज सकाळी रात्री तिला फोन करायचा आणि तिच्याशी गप्पा मारत ती झोपी जायची. आज 4 दिवस झाले आणि घरात स्वयंपाकाचा मोठा घातला होता. कारण आज जावई पहिल्यांदाच येणार होते सासरवाडीला. काव्या फार खुश होती. तिने कौतुकाने त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला.
व तयार होऊन त्याची वाट पाहू लागली. भाऊजाई हसून चिडवत पाहत होत्या. लग्नाआधी स्वयंपाकघरात काही न येणारी काव्या आज निगुतीने जेवण बनवत होती. इतक्यात लवकरच नवऱ्याच्या आवडीनिवडी कशा कळाल्या? भाऊजाई हसून विचारते. गाडीचा आवाज आला तशी ती दाराकडे धावली. देखण्या आनंदने आज फिकट प्लेन गुलाबी शर्ट आणि चॉकलेटी ट्राउझर घातली होती. त्याचे रुबाबदार रूप पाहून काव्या नकळतच लाजली. गाडीतून उतरलेल्या आनंदला पाहून धावत जावे आणि त्याला बिलगावे असंच तिला वाटत होतं. पण नाही, असं तर करू शकत नव्हती ना. पण आसपास मोठी माणसे होती म्हणून तिने स्वतःला आवरलं. जावई पहिल्यांदाच घरी आल्यामुळे पाहुणचार जोरात सुरू होता. घरातील सर्व मंडळी आपुलकीने जावयाचे कौतुक करत होते. आनंदने सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या. आनंद आणि काव्या दोघे मिळून प्रत्येकाला भेटवस्तू देऊन प्रत्येकाच्या पाया पडून आशीर्वाद घेत होते. या सर्व गोंधळातून त्या दोघांच्या नजरेतून होणाऱ्या खाणाखुणा काव्याच्या आईने हेरल्या व दोघे एकमेकात छान गुंतले आहे हे पाहून तिला समाधान वाटलं. आनंदने काव्यासाठी ही साडी आणली होती, पण आता सर्वांसमोर कशी देऊ म्हणून परत ठेवली. जेवण वगैरे आटोपल्यावर आईने दोघांना ओवाळले. फोटो वगैरे काढून झाल्यावर दोघेही घरी जायला निघाले. पुन्हा एकदा माहेरचा निरोप देताना काव्या हळवी झाली. काव्याला प्रेमाने सांभाळायचे वचन पुन्हा एकदा त्याने दिले. त्याचे आश्वासक शब्द ऐकून सगळ्यांच्या घरच्यांना समाधान वाटले. माहेरची मंडळी गालातून हसली आणि डोळ्यातून व्यक्त झाली. काहीशा उदास मनाने काव्या गाडीत बसली. आनंदने तिच्या खांद्यावर हात ठेवत डोळ्यांनी शांत हो म्हटलं. तसं घर तसं जवळच होतं, पण आनंदने गाडी मधल्या घाटात आणली. वातावरण एकदम छान. पावसानंतरही जाणवणारा गारवा होता. नुकतेच मोकळे झालेले आकाश पाहून प्रसन्न वाटत होतं. अलगद वारा वाहत होता. आनंदने गाडीचा दरवाजा उघडून समोर हात केला. प्रश्नार्थक नजरेनं तिनेही त्याच्या हातात हात देऊन बाहेर आली. दोघे उंच घाटावर उभे होते. तिथे एक लहानसे मंदिर होते. मंदिरात मंजुळशी घंटा होती. दोघांनी जाऊन दर्शन घेतलं. मंदिराच्या बाहेर एक कट्टा होता. तिथून खाली शहर दिसत होतं. उंचावरून खाली पाहताना आनंदने तिच्या खांद्यावर हात ठेवत जवळ ओढलं. खट्याळ वारा दोघांच्या मधून वाहण्याचा निरर्थक प्रयत्न करत होता. ती समोरचा शांत निसर्ग पाहत होती आणि आनंद तिच्या चेहऱ्याकडे एकटक लावून बघत होता. वाऱ्यावर उडणारे तिचे कुरळे लांब केस तिच्या चेहऱ्यावरून येत होते. आनंदला चिडत होते. त्याने ते हाताने कानामागे टाकले तशी ती हलकेच हसली. आनंदच्या खांद्यावर डोके टेकून त्याच्या हातात हात गुंफून फक्त पुढे पाहत होती. आता बरेच शांत शांत वाटत होते. निघूया, त्याने विचारलं. ती परत उदास झाली. आनंदने गाडी सुरू केली, पण ती बाहेरच पाहत होती. आता तिचं मन वळवण्यासाठी तो खट्याळपणे तिला चिडू लागला. गाडी चालवताना सतत तिचा हात पकडायचा आणि ती खोटं खोटं चिडायची. त्याने हळूच तिच्यासाठी आणली साडी एका हाताने काढली आणि तिच्या समोर धरली. सुंदर अशी आकाशी रंगाची प्लेन साडी, नाजूक नक्षीकाम, किनार असलेली पाहून काव्या पुन्हा हसली. ते घरी परतले तसे सासू सासरे आणि धाकटी नणंद नेहा सगळे खुश झाले. आनंदाने स्नेहभोजन झाले. वहिनी, दादाला तर अजिबात करमत नव्हते. रोज विचारायचा, जाऊ का आणायला काव्याला? नेहा थट्टा करत म्हणाली होती. काव्या जास्त बोलत नव्हती, पण तिला छान हसायला येत होतं. ह्या नवीन घरात एकदम करमून गेलं होतं. घराने तिला आपलंसं करून टाकलं होतं. सासू सासरे मोकळ्या स्वभावाचे होते, त्यामुळे हनीमूनबद्दल त्यांनी विषय काढला. आनंद हसून केसातून हात फिरवत म्हणला, बघू, आम्ही दोघं प्लॅन करतो ना. ओहो, असं आहे का? जा रूममध्ये जाऊन प्लॅन करा, नेहा चिडवत म्हणाली. तशी काव्या जराशी लाजली आणि आतमध्ये आपल्या रूममध्ये निघून गेली. अंघोळ करून मंद सुगंधाचा परफ्यूम लावला. आनंद आला तशी पुन्हा घाबरली. आज त्यांचे मिलन पूर्ण होणार होतं. काव्याने मनाची पूर्ण तयारी केली होती, पण आज पुन्हा तिला धडधडायला लागलं. आनंदला तिची अवस्था बघून पुन्हा हसू आलं. त्याने तिला जवळ ओढलं व ती अजून थरथरायला लागली. आनंदने चावटपणे तिला म्हणाला, अगं अशी काय करतेस? काही माहीत नसल्यासारखं. त्याने तिला मिठीत घेतलं व तिची हनुवटी हाताने वर करून तिच्या ओठांचे
चुंबन घेतलं. तिनेही डोळे मिटवून स्वतःला समर्पित केलं. त्याने हळूच तिच्या पाठीवरचे केस बाजूला सावरून तिच्या नाईट गाऊनची झिप खाली ओढली. खांद्यावरून तिचा गाऊन बाजूला करताच ती लाजेने चूर झाली आणि आणखीनच थरथरायला लागली. आजचा आनंदचा स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता. त्याचे प्रेम ती मनापासून अनुभवत होती, पण तरीही तिला कसली तरी अनामिक भीती वाटत होती. तिचे हृदय जोरजोरात धडधडत होतं व तिचे अंग थरथरत होतं. आनंद हळूवार पुढे गेला. प्रणय रात्र रंगू लागली होती, पण त्या क्षणी आनंद ती जोरात किंचाळली. तिला ती वेदना असह्य झाली. आनंद थांबला. त्याने तिला जवळ घेतलं. ती घामाघूम झाली होती. श्वास जड झाले होते. त्याने तिचे हात हातात घेऊन प्रेमाने कुरवाळले. ती शांत झाली. हळूच म्हणाली, आनंद प्लीज नको. तो म्हणाला, वेडी आहेस का? हे बघ, तुला त्रास होत असेल तर आता आपण काही नको करायला. असे म्हणून त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती झोपी गेली. आज त्यांनी फक्त एकमेकांचा उबदार स्पर्श अनुभवला होता. सकाळ झाली. काव्याने खाली येऊन आवरावर केली. सासूबाईंसोबत गप्पा मारल्या. सर्वांसाठी नाश्ता तयार केला. आनंद अजून उठलाच नव्हता. सासूबाई म्हणाल्या, असाच आहे तो, उठव जा त्याला. ती खोलीत आली. आनंद झोपलेला होता. तिने त्याला उठवले. तो हसत तिला गुड मॉर्निंग म्हणाला, पण काव्या मात्र हसली नाही. तिने नजर खाली केली. आनंद उठून म्हणाला, ए वेडाबाई, काय झालं? ती गप्प. आनंद थोडा सिरियस होऊन तिच्या जवळ जाऊन म्हणाला, तुला त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊया का? ती फक्त मानणेच नाही म्हणाली. तुला आईकडे जायचं आहे का? जाऊन ये, 2-3 दिवस बरे वाटेल तुला. त्याचा समंजसपणा पाहून तिला रडायला आलं. त्याने तिचे डोळे पुसले. आय एम सॉरी, ती म्हणाली. इतक्यात आनंदने तिच्या ओठांवर हात ठेवला व म्हणाला, नो सॉरी. होतं असं कधी कधी. कालची रात्र गेली, पण रोज असं थोडीच सोडणार आहे तुला. असे बोलून त्याने तिला डोळा मारला. ती हसली आणि खाली निघून गेली. त्यानंतर आनंद खाली आवरून आला. आनंदने नाश्ता केला आणि तयार होऊन ऑफिसला निघाला. तेव्हा त्याची बहीण नेहा त्याच्यासमोर एक पाकिट घेऊन आली. त्या दोघांसाठी तिने व आईबाबांनी केलेलं स्वित्झर्लंड येथे हनीमून बुकिंग होतं. आनंद म्हणाला, अगं आताच लग्नासाठी इतक्या सुट्ट्या झाल्यात ना, लगेच परत कशी सुट्टी मिळेल? बाबा म्हणाले, विचारून बघ, नाहीतर पुढे ढकलू. आनंद ऑफिसला निघून गेला. काव्या, सासूबाई व नेहा बरोबर गप्पा मारत कामात रमून गेली. दुपारी आनंदचा फोन आला. जेवलीस का? तिला फार बरं वाटलं. किती समंजस आहे आपला नवरा, किती काळजी घेतो आपली. आणि आपण? ती विचारात पडली. असे का व्हावे? इतक्या असह्य वेदना व्हाव्यात का? सर्वांनाच होतात का? कोणाला विचारावे? पण आपल्यालाही थरथरायला होतं, ते का? आणि जर प्रत्येकाला असेच होत असेल तर यातून बाहेर कसे पडायचे? ती गोंधळून गेली. आनंदने ऑफिसच्या कामाचे कारण सांगून हनीमून पुढे ढकलला. त्याला माहीत होतं काव्याला आणखी वेळ द्यायला हवा म्हणून. त्यानंतरच्या अनेक रात्री अशाच गेल्या. आनंदने तिच्या मनाची अवस्था समजून घेत तिच्या भावनेचा आदर राखत कधीही जबरदस्ती केली नाही. पण तिला मात्र अपराधी वाटायला लागलं होतं. हे असं किती दिवस चालणार? तिला स्वतःचाच राग यायला लागला. आपण सुशिक्षित, स्मार्ट, आजच्या युगातील शहरात वाढलेली मुलगी आहोत. या विषयातील सर्व माहिती आपल्याला आहे. अनेक सिनेमांतील बोल्ड सीन आपण एन्जॉय केलेत. मग आता असे मागे का हटतो? काय विचार करत असतील आनंद माझ्याबद्दल? असा विचार करून एक दिवस तिने स्वतःशीच ठरवले, आज काहीही झाले तरी चालेल, मी मागे हटणार नाही. आज तिने पूर्ण तयारी केली. खोलीत रोमॅन्टिक अशी सजावट केली. म्युझिक लावले, कॅन्डल्स लावल्या. आनंदचा आवडता नाईट गाऊनसुद्धा घातला. आज थोडं उशिरानेच आनंद खोलीत आला. हे सर्व पाहून मिश्किलपणे म्हणाला, आज आमची शिकार होणार तर. आधीच तुझ्या सौंदर्याने पुरता घायल झाले, आज संपवशील की काय? ती हसली.
त्याने तिला जवळ ओढलं आणि तिच्या कानात हळूच म्हणाला, आर यू शुअर? तिला थोडा रागच आला. तिने त्याला ढकललं आणि आपला लटका राग दाखवत ती म्हणाली, म्हणायचं काय आहे तुम्हाला? त्याने हसून आपले कान धरले आणि म्हणाला, क्षमा असावी राणीसाहेब, आज ये घायल आपके प्यार के सागर में डूब जाने को तयार है. तिला अजून हसली आणि त्याच्या मिठीत शिरली. आनंद तिच्या कानावर ओठ फिरवत म्हणाला, काव्या मस्त दिसतेस. तशी ती अगदी विरघळूनच गेली होती जणू. आज तिचा निर्धार पक्का होता. आज आनंदलाही ती वेगळी वाटत होती. तिच्यात आत्मविश्वास जाणवत होता. आज त्याने मनापासून प्रेम केलं होतं तिच्यावर आणि आज काव्या खऱ्या अर्थाने आपली होणार या भावनेने तो अधिकच उत्तेजित झाला. काव्यालाही आता आज सर्वस्व देऊन टाकायचं होतं त्याला. आज त्याचं प्रेम खऱ्या अर्थानं फुलणार होतं. ती त्याच्या स्वाधीन झाली. त्याचे दोन्ही हात पकडून तिने आपल्या जवळ नेले व त्याच्या श्वासात आपले श्वास मिसळले. दोघेही प्रेमसागरात आकंठ बुडाले होते आणि तो क्षण आला. काव्याला कशाचेही भान नव्हते. ती तर स्वतःलाही विसरून गेली होती आनंदच्या प्रेमामध्ये. मध्येच तिला वेदना सुरू झाल्या. त्या क्षणाच्या वेदना आणि ती भानावर आली. घाबरली, थरथरायला लागली, घामाने भिजली, असह्य वेदनेने कळवळून लागली. बराच वेळ तिने प्रयत्न केला वेदना दाबण्याचा, पण तिला तिच्या सहनशीलतेच्या पलीकडे जात होतं सगळं. तिच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. आनंदला तिचे हाल बघवेना. तो थांबला. ह्या आवेगाच्या क्षणी थांबणे त्याच्यासाठी खूप कठीण झाले होते. काव्या उठली आणि गुडघ्यात डोके घालून रडू लागली. आनंदने तिला पाणी प्यायला दिलं व म्हणाला, काव्या तू शांत झोप, आता आपण सकाळी बोलू. सकाळी काव्या तयार झाली. ह्यावेळी झालेला त्रास जास्त असल्यामुळे तिला अजूनही वेदना होत होत्या. तिचे चेहऱ्यावर ते दिसत होतं. सासूबाईंनी विचारलं, तब्येत बरी आहे का तुझी? आनंद म्हणला, हो ग आई, मी तिला डॉक्टरकडे नेतोय. दोघेही डॉक्टर पल्लवी यांच्या क्लिनिकमध्ये गेले. डॉक्टर पल्लवी ही एक प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या. त्यांनी काव्याचा प्रॉब्लेम नीट समजून घेतला. तिला तपासले. काव्याच्या बोलण्यातून तिच्या मनातील अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसून आली. त्या म्हणाल्या, हे बघ काव्या, पहिल्यांदा शरीर संबंध करताना थोडा त्रास, वेदना, रक्तस्राव होणं ही साहजिक गोष्ट आहे, पण ती अगदी 1-2 वेळापुरती. तू 4 महिन्यांचं बोलत आहेस, तर मला वाटतं तुझा हा त्रास मानसिक पण असावा. काव्या म्हणाली, पण डॉक्टर, मानसिकरित्या मी ह्या गोष्टीसाठी तयार होते. आता आमच्या लग्नाला 4 महिने होत आलेत आणि अजून एकदाही मी आनंदला त्यांच्या हक्काचं प्रेम सुख देऊ शकले नाही. मी एक शिकलेली, मॉडर्न आणि शहरात वाढलेली मुलगी आहे. शरीर संबंधावर सर्व काही माहिती आहे मला, पण मी मानसिकरित्या कमकुवत कशी असेल? काव्या बोलत असताना रडू लागली. मी समजू शकते. तुझे रिपोर्ट्स आले की आपण पुढे काय करायचं ते बघू. गरज वाटल्यास आनंदची तपासणी करू, पण आता तरी गरज वाटत नाही. तोपर्यंत मी तुला हा त्रास कमी होण्याची औषधे दिली आहेत, ती घे आणि एकदा शांत मनाने विचार कर. कदाचित तुझे उत्तर तुलाच मिळेल. आनंद केबिनच्या बाहेर होता. त्याने उशीर होईल असा ऑफिसला मेसेज केला होता. काव्या बाहेर आली व त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण आनंदने तिला थांबवले. तिचा हात धरून फक्त चल म्हणाला. ते दोघे एका रेस्टॉरंटला आले. निसर्गाच्या सानिध्यात छान छोटंसं निवांत हॉटेल होतं. पानाफुलांची सजावट पाहून मन प्रफुल्लित होऊन असेच होतं. ते तिथे एका प्रायव्हेट सेक्शनमध्ये आले. त्याने दोघांसाठी कॉफी मागवली. काव्या खाली मान घालून बसलेली होती, जवळपास रडवलेली झाली होती. आनंद एक दीर्घ श्वास घेत तिच्या हातावर हात ठेवतो. हलकेच दाबत डोळ्यांनी आश्वासक नजर देत शांत करतो. काव्या, तुझा माझा विश्वास आहे? तो हळूच विचारतो. काव्या काठोकाठ भरलेल्या पापण्या वर करते तसा तो तिचे अश्रू ओघळण्याआधीच त्याच्या बोटांनी अलगद टिपतो. ऐक, आपण पती पत्नी आहोत. आपल्या नात्याला पूर्णत्व आपण शरीराने एक झाल्यावर येईल. हे जरी खरे असले तरीही त्याआधी आपण एकमेकांचे छान मित्र तर बनू.
एकमेकांना समजून घेऊ, एकमेकांवर मनातून भरपूर प्रेम करू आणि ते प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त शरीर संबंधाची गरज नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सांगायला मला त्याची गरज नाही गं. त्याने तिचे दोन्ही हात हातात घट्ट धरले. काव्या, माझ्या स्पर्शात तुला कधी फक्त वासना जाणवते का? कधी असुरक्षितपणा वाटतो का? असा आनंद तिला विचारत होता. आणि काव्याने नकारार्थी मान हलवली. नजर खालीच होती. आनंदने तिची हनुवटी वर करत म्हणाला, माझ्या डोळ्यात बघून सांग, मी तुला कधीतरी ह्या गोष्टीसाठी जबरदस्ती केली किंवा दोष दिला? तिने रडूनच नाही म्हणत उठून बाजूला बाहेर पाहत उभी राहिली. इतक्यात कॉफी आली. त्याने तिला बोलवले, पण ती तिथेच डोळे पुसत उभी राहिली. आनंद उठला. तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवत म्हणाला, काव्या, माझी कसलीही तक्रार नाही. प्लीज ह्या गोष्टीचं इतकं टेन्शन घेऊ नको. इतकं बोलून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. काव्या त्याच्या कुशीत शिरली. मनावरील ओझे कमी झाले नव्हते, मात्र माहिती नाही का, पण तुझ्या मिठीत आल्यावर काही क्षण जावे लागतात मला स्वतःला सावरायला. 2-3 सेकंद झाल्यावर कळते की मी तुमच्या मिठीत सुरक्षित आहे म्हणून, अशी काव्या आनंदला म्हणाली. आनंद म्हणाला, अगं काव्या, नवीन लग्न झालं आहे आपलं, हे असं होणारच राणी. यू आर जस्ट ओव्हर थिंकिंग. टेक युअर टाईम डिअर. रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. तो तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला. काव्या आता शांत झाली होती. कॉफी थंड झाली तरीही दोघांनी प्यायली. ऐक, संध्याकाळी बाहेर जेवायला जायचं आहे. मी आणलेली साडी नेसून तयार राहशील? तो विचारत होता. काव्याला अजून होकारार्थी मान हलवत हसते. आता घरी जाऊया आणि घरी जाऊन औषध घे आणि निवांत झोप, असे म्हणून तिला घरी सोडलं आणि तो ऑफिसला निघून गेला. काव्या घरी आली. सासूबाईंनी स्वयंपाक तयारच ठेवला होता. त्या म्हणल्या, जेवण करून औषध घे आणि आराम कर. तितक्यात नेहा आली. वहिनी, दादा तुला फार त्रास देतो का गं तुला? हे ऐकून तिला थोडं हसू आलं. सर्वांनी मिळून जेवण केलं आणि काव्याने औषधे घेतली. आनंदचा फोन आलाच होता. जेवण आणि औषधे घेतली का विचारायला. ती आराम करण्यासाठी वर खोलीत गेली, पण तिला काही केल्या चैनच पडेना. आनंद, तुम्ही कितीही नाही म्हणालात ना तरी शरीर सुख हा वैवाहिक सौख्याचा पाया आहे. त्याशिवाय लग्न पूर्ण कसं होणार? ती आताही अस्वस्थ होती. आनंद जितका समंजसपणा दाखवायचा तितकेच ती स्वतःला अपराधी मानायची. इतक्या प्रेमळ नवऱ्याची साधी मागणी पूर्ण करता येऊ नये ती विचार करू लागली. मला नक्कीच इतरांपेक्षा वेगळं काहीतरी होत आहे का? नॉर्मलपेक्षाही जास्त होतं का? हा त्रास सामान्य नाही का? मलाच का? काय कारण असेल? डॉक्टर पल्लवी म्हणाल्या तसा मानसिक की शारीरिक? असंख्य प्रश्न तिच्या मनात गोंधळ उठला होता. ती अधिकाधिक खोल विचार करू लागली. डोळे गच्च मिटून घेतले होते तिने. काव्याला काही केलं झोप आले नाही. तर आनंद संध्याकाळी घरी आल्यावर जेवण झालं. आनंद आणि काव्या दोघेही घराच्या टेरेसवर जरा फिरायला गेले. तर काव्यानं आनंदचा हळूच हात हातात घेऊन म्हणाले, सॉरी आनंद. आणि आनंद तिला जवळ घेत म्हणाला, अरे सॉरी का म्हणतेस? जेव्हा तुला कम्फर्टेबल वाटेल तेव्हा सांग. तेव्हा आपण मित्रमैत्रिणी म्हणून तर राहू ना. तर काव्या हसून म्हणाली, तुम्ही म्हणाल तसं. तर आनंद तिला डोळा मारत म्हणला, हो का? मग ठीक आहे. ठीक आहे हां, नुसता मला हवा तसा. तर काव्या आनंदला हळूच एक फटका देत म्हणली, शी, काहीतरीच असतं तुमचं, असं म्हणून खूप खूप लाजून त्याच्या मिठीत गेली. तर आजची ही समंजस नवऱ्याची बोधकथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. धन्यवाद.